जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याच्या बालेकिल्ला। नाशिक शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात नाशिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय। रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तब्बल 24 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि 2 च्या संयुक्त पथकाला यश आलंय। नाशिक शहर परिसरात वारंवार होणाऱ्या चेन स्नॅचिंग व वाहन चोरीच्या घटनांचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संशयित आरोपी सदिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद हा कल्याण परिसरात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय। चौकशीत आरोपीने नाशिक शहरात केलेल्या चेन स्नॅचिंगचे 22 गुन्हे तसेच वाहन चोरीचे 2 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून सुमारे 13,40,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 9 लाख रुपयांची चोरीची वाहने तसेच इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकूण 25,42,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे। नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं। या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट 2 चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून ह्या आरोपींना त्यांनी अटक केलेले आहे आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे, शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत। 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे। याशिवाय एक 4 चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे। असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे। मुख्य गुन्हे आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे। फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्त्वाचं असतं। ही सर्व कामगिरी युनिट 1 युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।